ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम समस्त जनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. हरि ओम. आपण भगवद्गीतेच्या विविध पैलूंचा अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये आपण दैनंदिन जीवनात गीता याच्यावर विचार केला. त्यानंतर अनुबंध चतुष्टय या दृष्टीने भगवद्गीतेचा अभ्यास केला. म्हणजे गीता शिकण्याचा अधिकारी कोण आहे, पात्र किंवा लायक विद्यार्थी कोण आहे, गीतेचा विषय काय आहे, ती शिकून कुठलं प्रयोजन आहे, त्याचं शिकण्याचं काय प्रयोजन, आणि संबंध काय आहे, गीतेमध्ये जे आश्वासित केलेलं आहे ते कधी मिळेल. नुसतं गीता वाचून समजून घेतली तर मिळेल का, गीता वाचून काहीतरी पुन्हा करावं लागेल आणखी. तर अशा प्रकारे संबंध काय, हे चार बघितले. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध, त्याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. आणि त्यानंतर आपण गीता तात्पर्य निर्णय करायला लागलो. कारण आपण म्हणतो की श्रवण केलं पाहिजे. श्रवण ही पहिली पायरी आहे ज्ञान प्राप्त करण्याची. तर मग ते श्रवण करणे म्हणजे तात्पर्य निर्णय करणे त्या ग्रंथाचा. आणि त्यासाठी 6 लिंग दिलेली आहेत की त्या ग्रंथामध्ये सुरुवातीला काय सांगितलंय, शेवटी काय सांगितलंय, त्यामध्ये वारंवार कुठला विषय सांगितलाय, त्यानंतर त्याच्यामध्ये एकदम अद्भुत अपूर्व असा काय कुठला विषय किंवा कुठला विचार दिलेला आहे. त्यानंतर मग त्याचं फळ काय आहे गीतेत, त्या अभ्यास करून त्या ग्रंथाचा. आणि नंतर त्याच्यामध्ये कशाची स्तुती केलेली आहे. आणि आता शेवटचा आजचा मुद्दा आपला उपपत्ती. उपपत्ती म्हणजे तर्क किंवा दृष्टांत देऊन एखादी गोष्ट सिद्ध केलेली असते, त्याला लॉजिक असं म्हणतात. तर्क म्हणजे काय, तर्क म्हणजे कार्य कारण मीमांसा याप्रमाणे असं बरोबर दिलेलं असतं की जेणेकरून बुद्धीला जे जे प्रश्न पडतात की हे काय, कसं, कोणी असा अनुभव घेतलेला आहे का, तर ते बुद्धीला शांत करण्यासाठी दिले. पण ह्याच्यामध्ये हे आहे की जसं की आपल्या साधन पंचकम मध्ये सांगितलं शंकराचार्यांनी की बुधजने वाद परित्यज्यता. जेव्हा कोणी असे मोठे संत महात्मा थोर पुरुष सांगत असतात, शिकवत असतात, तेव्हा त्यांच्याबरोबर वाद घालू नका. तर तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, पूर्ण श्रद्धेने भावाने वरणपूर्वक श्रवण कीजिये. आणि नंतर मग आपल्या मनामध्ये तिचं मनन करताना तुम्ही उलट सुलट सगळे व्यवहार विचार वगैरे करा. पण ते पण श्रुतीमतच तर्कानुसंधी. आता श्रुतींनी ज्याप्रमाणे सांगितले, वेदांतामध्ये ज्याप्रमाणे सांगितले, उपनिषदात ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे विचार करत जा त्याच टप्प्याने. आणि त्याच ठिकाणी पोहोचा की माझ्यामध्ये असलेलं चैतन्य आणि सगळीकडे असलेलं ब्रह्म हे एक आहे. ह्याच ठिकाणी पोहोचा जाऊन, अन्यथा चा उपयोग नाही होणार. तर अशा प्रकारे उपपत्ती जी आहे तर त्यासाठी पण भरपूर श्लोक आहेत. आता म्हटलं उपपत्ती म्हणजे दृष्टांत. तर गीतेमधील उपमा असा एक मोठा खरा वेगळाच विषय आहे, गीतेमधील उपमा.
आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 40 उपमा आपल्याला दिसतात गीतेमध्ये घेतलेल्या. असं ज्यांना अभ्यास करायचा असतो चांगला सखोल ग्रंथाचा तर ते असे करतात. जसं की आत्मबोध या ग्रंथामध्ये शंकराचार्यांच्या जवळजवळ 50 उपमा आहेत. प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी एक एक उदाहरण घेतलेले आहे, दृष्टांत घेतलेले आहे. तर तसं ह्याच्यामध्ये जवळजवळ 40 उपमा किंवा दृष्टांत आपल्याला दिसतात भगवद्गीतेमध्ये घेतलेले. तर ते सगळे आपण उपपत्ती ह्या विषयामध्ये अभ्यास करू शकतो. पण तसं त्यांचं करायचं म्हटलं तर थोडासा तो जास्त वेळ लागेल आणि म्हणून वेगळा असा त्याचा अभ्यास नंतर पुढे मागे केव्हा करता येईल. आज फक्त काही त्याच्यामध्ये उपपत्ती म्हणजे विचार कसा सांगितलाय ते आपण पाहूया. आता ह्याच्यामध्ये एक पहिला श्लोक घेतलाय म्हणजे यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तस्य विशिष्यते. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की जे कोणी आपली इंद्रिय जी आहेत तर ती कर्म योगाच्या पद्धतीने ह्या व्यवहारामध्ये जगामध्ये काम करायला सोडतात आणि मन मात्र जे आहे ते ताब्यात ठेवतात. यस्विंद्रियाणि मनसा नियम्य आरभते. तर मन जे आहे ते पूर्णपणे सावधान आणि त्याच्या मागे असं राहतं आणि मग कर्मयोग होतो तो आणि त्याचं जे आहे त्याला कर्मयोग युक्त होतो. तो युक्त होतो म्हणजे जोडला जातो. कोणाशी जोडला जातो? आपल्या आत्मतत्वाशी. आपलं जे ध्येय आहे त्याच्याशी जोडला जातो. जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे किंवा सुख प्राप्त करायचं आहे किंवा हे भौतिकही जगातले काही गोष्टी प्राप्त करायच्या तर ते त्याला मिळतं. तर आता इथे एकतर म्हटलं की कर्मयोग. तर कर्मयोग म्हणजे कसं आहे की कर्म पहिलं तर नियतम कर्म. नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो कर्मणः सांगितलं. कर्मणी एव अधिकारः ते असंही सांगितलं दुसऱ्या अध्यायात. तर ते म्हणजे आपलं कर्तव्य कर्म कुठलं आहे ते करायचंय. आणि आपल्या ह्याची चर्चा केली होती मागे की वर्ण आश्रम आणि परिस्थिती, प्राप्त परिस्थिती ह्याच्यावरून आपलं कर्तव्य काय ते ठरतं. तर त्याप्रमाणे कर्तव्य कर्म करणं. दुसरं म्हणजे ते करताना कर्माबद्दल आसक्ती, कर्मफलाबद्दल आसक्ती न ठेवणं. की मी हेच कर्म करीन आणि हे कर्म मीच करीन, आणखीन मी असंच करीन आणि याचं हेच फळ मला मिळालं पाहिजे. अशा प्रकारेच इतक्या वाजता इतक्या दिवशी असंच फळ मिळालं असा हा जो आग्रह आहे कर्मफळाच्या बाबतीत तर तो न ठेवणं, ती आसक्ती न ठेवणं आणि ते संपूर्ण कर्म जे आहे ते भगवंताला अर्पण करणं, त्याची पूजा म्हणून. आपण सुरुवातीला बघितलं की कर्मामध्ये पूजाभाव, कर्त्यामध्ये दासभाव आणि कर्मफळामध्ये प्रसाद बुद्धी असं ठेवली. म्हणजेच कर्म अधिक ईश्वर बरोबर कर्मयोग. तर इथे म्हटलं की तसं जेव्हा कोणी कर्म करतं तर त्यावेळेला तो युक्त होऊन जातो असं त्यांनी सांगितलं. तर गुरुदेव नेहमी सांगायचे की इगो अँड इगो प्रॉम्प्टेड डिझायर्स आर नॉट देअर. मग त्याच्यामुळे काय होतं की आपले जे पूर्वीच्या अनेक जन्मांमध्ये आपण केलेली कर्मांमुळे निर्माण झालेल्या ज्या वासना असतात, जे संस्कार असतात, तर त्याच्यामुळे कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. पण तेच कर्म आपण कर्मयोगाच्या पद्धतीने केल्यामुळे त्या वासनांचा निचरा होत जातो. त्या वासनांचं जे ओझं आपल्या मनावर असतं ते हलकं हलकं होत जातं आणि कर्मयोगाच्या पद्धतीने केल्यामुळे आपल्याला त्याचं बंधन पुन्हा त्या कर्माचं पडत नाही. म्हणजेच पुन्हा आणखीन वासनांच्या साठ्यामध्ये काही ॲडिशन होत नाही. ते जे संस्कार सूक्ष्म असतात ते कर्म करण्याची इच्छा, ते कर्म करणे आणि पुन्हा त्या कर्माचं फळ भोगणे या सगळ्याचे संस्कार जे सूक्ष्म पडतात तर ते काही आपल्याला पडत नाहीत आणि त्याच्यामुळे आपण मुक्त होऊन जातो. कारण पूर्वीच्या वासना संपल्या, संचित मधलं जे काय ते संपलं आणि त्याच्यानंतर पुढे आगामी काही तयार झालं नाही. कारण आपण कर्मयोग करून लगेच ते अर्पण करून टाकलं देवाला. तर त्याच्यामुळे मग आपण मुक्त होऊ म्हणजे मुक्त होण्यासाठी जे ज्ञान पाहिजे आत्मज्ञान ते मिळवण्यासाठी आपली भूमिका शुद्ध झाली, आपली पूर्वतयारी झाली. तर अशा प्रकारे इथे हे
उपपत्ती या गीतेच्या निर्णयांच्या लिंगांमध्ये सांगितलेले. आता त्याच्यानंतर पुन्हा आणखीन 5व्या अध्यायात म्हणतात, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं मां सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. भगवद्गीतेमध्ये शांती कशाने मिळेल अशा अनेक ठिकाणी सांगितले. सुख कशाने मिळेल असं अनेक ठिकाणी सांगितले. ज्ञानी म्हणजे कोण अशा अनेक व्याख्या येतात. तर त्याच्यामध्ये आता हे एक सांगितलं की तुला शांती पाहिजे ना, मग तू मला असं जाण की सगळ्याचा भोगता मी आहे. सगळे जे यज्ञ म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या हितासाठी केलेलं चांगलं काम, हे यज्ञ झालं. तर हे शाळा बांधणं, दवाखाने बांधणं, सगळी समाजसेवा आली त्याच्यात. तर अशा प्रकारे जे काही चांगली कामं होत आहेत. आणखीन तपश्चर्या म्हणजे मन इंद्रिय एकाग्र करणे आणि आपल्या ध्येयाकडे ही सगळी मनाची शक्ती वळवणे, आणि त्यासाठी आपण स्वतःवर काही नियम बांधून घेणे, त्याला तपश्चर्या म्हणतात. तर ही तपश्चर्या आणखीन कर्म यज्ञ ह्या सगळ्याचा भोगता मी आहे. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. सगळे जे सगळे लोक म्हणजे काय, अनुभवाचे क्षेत्र म्हणजे लोक. तर हे आपलं जागृत एक लोक आहे, स्वप्नातले एक लोक असतं, गाढ सुषुप्ती असते, तसं स्वर्ग पृथ्वी पाताळ हे सगळे. आणि खुद्द हे एका पृथ्वीवर पण किती प्रकारचे लोक असतात बघा. कुठे कुठली वस्ती असते, कुठे कुठली चांगली वाईट येते, एक अंडरवर्ल्ड असतं. तर अशा प्रकारे सगळे लोक जे आहेत, मुक्तारम सर्व, तर सुहृदम सर्व लोकांना, आणि सगळ्यांचा मी सुहृद आहे. तुम्ही पाहिलं असेल भगवद्गीता, आपल्या गुरुदेवांच्या सिनेमामध्ये सुद्धा शिवानंद स्वामी सांगतात, त्या तरुण जो आहे बालन, त्याला वार्ताहर म्हणून आलेलं आहे, ते गुरुदेवांचं पूर्वाश्रमीचं नाव. तर त्याला ते सांगतात की गाडीमध्ये ज्याप्रमाणे पेट्रोल असावं त्याप्रमाणे हे चैतन्य सगळ्यांना प्रेरणा देत असतं, शक्ती देत असतं जे काय पाहिजे ते करायला. जो तो आपापल्या वासनेप्रमाणे काय करायचं ते ठरवतो, कुठल्या क्षेत्रामध्ये ते वापरायचं. ज्याप्रमाणे गाडीतलं पेट्रोल गाडी चालवते, पण ती गाडी कुठे जाईल, देवळात जाईल का बाजारात जाईल, ते ड्रायव्हर ठरवेल. तर पेट्रोल नाही ठरवणार ते. तर त्याप्रमाणे सुहृदम सर्व भूताना, तुमची काय कल्पना आहे, तुमचं यथाकर्म यथाश्रुतम, तुमचं काय ज्ञान कमावलेलं आहे तुम्ही, तुमच्या काय इच्छा आहेत, तुमचं काय कर्म आहे, तुमचे गुण काय आहेत, त्याप्रमाणे तुम्ही या चैतन्याच्या सहाय्याने या जगामध्ये भोग आणि मोक्ष यासाठी कार्य करू शकता. मी सगळ्यांचा सुहृद आहे, मी सगळ्यांना तथास्तु म्हणत आहे. तर कोणाला वाटतं की खूप रेस वगैरे खेळावी आणि जुगारावर खेळून मस्त पैसा कमावा, मी तथास्तु म्हणतो, तू कर तसा प्रयत्न. कोणाला वाटतं की नाही नाही, मी एकदम संयमी असं जीवन जगेन, मी तथास्तु म्हणतो. तर त्याप्रमाणे इतरत्र पण भगवान सांगतात की उपद्रष्टा अनुमंता म्हणजे मी अनुमोदन देणार आहे सगळ्यांना, आणि साक्षी आहे. उपद्रष्टा जवळ राहून, अगदी अंतर्यामीच राहून साक्षी आहे. आतून सांगत पण असतो, शास्त्राचा आधार जिथं आहे, शास्त्राने तयार झालेली बुद्धी जिथे आहे तिथे सांगत पण असतो की हे योग्य आहे, हे जे तू करत आहेस त्याच्यामुळे तुला भविष्य काळामध्ये शाबासकी नाही मिळणार, तुझं नाव चांगलं नाही होणार, तुला प्रतिष्ठा मिळेल का पहा, असं मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. आपण जर का त्या आतल्या आवाजाकडे, बुद्धी सांगते त्या सल्ल्याकडे लक्ष दिलं आणि त्याला आपण चांगला मोठा अधिकार दिला त्या बुद्धीला की हा तू मला सांग, मी त्याप्रमाणे करेन, तर मग आपलं जीवन उजळून जातं. आणि आपण जर का त्याला चूप बसवलं, चूप, काही बोलू नको, मला पाहिजे ते करू दे, मनाप्रमाणे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे भोगासक्ती होऊन, तर मग आपलं जीवन तसं होऊन जातं. याप्रमाणे मी उपदृष्टा अनुमंता असा आहे. तसंच आता इथे सुद्धा म्हणतात भगवान सुहृदम सर्वभूतानां. आणि बरं, सुहृद मध्ये आणखीन पण एक छान आहे बघा की प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारी. शंकराचार्य त्याचा अर्थ सांगतात की पुन्हा काय मिळेल याचा विचार न करता सगळ्यांचं हित चिंतणारा.
सगळ्यांचं भलं जाणणारा तो सुहृद. आणि भगवान सगळ्यात मोठे सुहृद आहेत. अविज्ञात सखा त्याला म्हटलं. तर त्याप्रमाणे कळकळीने अतिशय त्याला असं वाटतं की आपलं चांगलं व्हावं, म्हणून आपण एक पाऊल त्या चांगल्याकडे टाकलं की तो 10 पाऊल आणखीन टाकतो आणि सगळी आपल्याला परिस्थिती जी आहे ती अनुकूल करून देतो. इच्छा तिथे मार्ग आपल्याला मिळतो. अशा प्रकारे गीतेमध्ये हे समजावून दिले की भगवंताचं, ईश्वराचं रूप कसं आहे, त्याचे लक्षणं काय काय आहेत. कर्माध्यक्ष, कर्मफलदाता, सुहृद आणि या संपूर्ण जगाचा जगत कारण, उत्पत्ती स्थिती लय करता आणि प्रत्येक जीवाचे पूर्वीचे कर्म, पुढचंही त्याचं भविष्य सगळं तो जो जाणतो तो ईश्वर. अच्छा, आता त्याच्या पुढे नंतर आणखीन सांगतात, योगी नामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. 6व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम सयोगी परमो मतः. 6व्या अध्यायात भगवंतांनी ध्यानाची संपूर्ण प्रक्रिया सांगितली आणि त्याच्यानंतर म्हटलं की अर्जुना, तू असं हे ध्यान कर. तर अर्जुन म्हटलं की मला काही ते जमणार नाही, कारण माझं मन जे आहे ते अतिशय चंचल आहे, खूप बंडखोर आणि असं हट्टी असं आहे. मी जे करायला लागेल जप करताना हटकून तिथे राहणार नाही. ध्यान करताना 10 ठिकाणचे 100 विचार मनात येतील, असं माझं मन आहे. भगवान म्हणतात की हो बरोबर आहे, तू म्हणतोस ते. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम. मनाचा निग्रह करणं कठीण आहे, ही गोष्ट बरोबर आहे. पण अभ्यासेन तू कौंतेय वैराग्याने च गृह्यते. पुन्हा पुन्हा वारंवार जेव्हा तू प्रयत्न करशील तेव्हा ते नक्की जमेल. अरे, माकड जे असतं तर ते माकड किती चंचल असतं, तर त्याला सुद्धा शिकवून शिकवून, रोज रोज शिकवून शिकवून त्याला सुद्धा आपल्या आज्ञेप्रमाणे काम करायला लावतात. सिंह किती बलवान आहे, किती हिंस्र आहे, पण त्याला सुद्धा रोज रोज शिकवून शिकवून सर्कशीमध्ये काम करायला लावतात. तर मनाला पण कच जमेल. अभ्यास आणि वैराग्य. आणि वैराग्य कसं? विवेकजन्य वैराग्य, म्हणजे विचारातून आलेलं वैराग्य. असं जेव्हा असेल आणि रोज रोज केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. अशक्य जे वाटतंय ते सुद्धा शक्य होतं रोज रोज प्रयत्न केल्यावर आणि श्रद्धापूर्वक, प्रार्थनापूर्वक प्रयत्न केल्यानंतर. आणि पहा, मन म्हणजे काय? शेवटी भगवान तर स्वतः 10व्या अध्यायात स्वतःच सांगतात, इंद्रियाणा मनश्चास्मी. सगळ्या इंद्रियांमध्ये मी मन आहे, म्हणून ते इतकं खोडकर आणि इतकं खेळकर आहे. आपण काय करायचं? ते जसे ते गोल किती झालेत वगैरे स्कोअर लिहून ठेवतात, तर त्याप्रमाणे करायचं. जेव्हा जेव्हा मन इकडे तिकडे गेला की देवाला 1 पॉइंट मिळाला. आणि जेव्हा जेव्हा आपण त्या मनाला जाऊन दिलं नाही, बरोबर आकर्षण मोह कुठला वाटतोय, असं मन आपलं घसरून जातंय दुसऱ्या विषयात, पण तेव्हा आपण त्याला धरून ठेवलं छान सावधान राहून, आपल्याला 1 पॉइंट मिळाला. असा हा खेळ चाललेला आहे. अशी ही त्या बाळकृष्णाची लीला चाललेली आहे. तर इथे असं सांगितलं की तो योगी श्रेष्ठ, की जो अशा प्रकारे ध्यान करून सुद्धा माझा परमभक्त असतो. आणि म्हणून आपल्याला काहीच भिण्याचं कारण नाही. गुरुदेव म्हणतात की इन स्पिरिच्युअलिटी देअर इज नो फेल्युअर, ओनली डिलेड सक्सेस. कधी कधी तर असं असतं की ती यश त्या वळणावरच असतं आणि त्याच्यात थोडंसं अलीकडेच आपण ते दिसत नाहीये म्हणून प्रयत्न सोडून देतो. तर तिथेच चिकाटी ठेवली पाहिजे, तिथेच आपण प्रयत्नांचं सातत्य ठेवलं पाहिजे, असं इथे भगवद्गीतेमध्ये सांगून देतात. त्याच्यानंतर पुढे एक श्लोक घेतला 12व्या अध्यायातला 12वा श्लोक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शांतिरनंतरम. थोडासा गुंतागुंतीचा, थोडासा क्लिष्ट असा श्लोक म्हणतात की याच्यात काय सांगितलंय, हे कसं काय सांगितलंय असं. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात.
अभ्यास म्हणजे रोज रोज वारंवार ते प्रयत्न करण्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्मफलत्यागम. ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे. त्यागात शांतीही अनंतरम. आणि तो त्याग केल्यानंतर शांती मिळणार आहे. हे कसं काय इथे सांगितलं? आम्ही तर नेहमी असं ऐकतो की बाबा तुम्ही पहिल्यांदा कर्मयोग करा, त्याच्यानंतर मग तुमचं मन एकाग्र होईल, मग ध्यान करा, मग त्याच्यानंतर ते जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये निष्ठा होईल, आणि नंतर मग तुम्हाला आत्मज्ञानास चांगलं पक्क झालं ते ज्ञान की मग तुम्हाला शांती मिळेल, मुक्ती मिळेल. तर इथं तर काही सगळेच सांगितलंय, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात. तर कशा प्रकारे सांगितले पहा. अगोदरचा विषय कुठला चाललाय 12व्या अध्यायामध्ये. 11व्या अध्यायात तर विश्वरूप दर्शन पाहून झालं. आता लगेच अर्जुनाचा पुढचा प्रश्न की जे कोणी लोक तुझं असं निर्गुण निराकार असं तत्व जे आहे त्याचं ध्यान करतात ते श्रेष्ठ, का जे सगुण साकाराचं ध्यान करतात ते श्रेष्ठ? भगवान म्हणतात की तू असं पहा की तुझं मन कशात रमतंय, तुझं मन कशात एकाग्र होऊ शकतंय. नाही तर बस बुद्धीला भले समजले निर्गुण निराकार वगैरे, पण मनाची अवस्था काय? मन राहतंय का तिथे एक क्षणभर तरी? मनाला सवय कसली आहे? उठल्यापासून तुम्ही बघा, सकाळी जागा झाल्यापासून रूप नाम गुण कर्म जाती संबंध क्रिया या सगळ्यांचे आधार घेऊन काही ना काही व्यवहार करण्याची मनाला सवय आहे. रूप नाम रहित असं कधी मनाला राहायची सवयच नाही आपल्या. त्याचं अवलंबन, या सगळ्या उपाधींचं अवलंबन घेऊनच मन नेहमी कार्य करत आहे. मग मन लागतं का त्या तुझ्या निर्गुण निराकाराच्या स्वरूपामध्ये? हे तू पहा. जर का लागत असेल तर फार उत्तम. सर्वभूत हिते रतः यथोक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते. तर मग ते फारच चांगलं. आणि पण ते खूप कठीण आहे. जे जे देहवान आहेत, ज्यांच्या ज्यांच्या देहात्मभाव खूप आहे, देहाभिमान खूप आहे, मी शरीर असं, तर त्यांना हे रूपनामाचं अवलंबन सोडून निर्गुण निराकारात मन एकत्रीकरण करणं कठीण आहे. म्हणून तू मला कुठला आवडतं हा प्रश्न सोड. तू तुझं मन कशात रमतंय, तुला कशात मन एकाग्र होतंय, आणि तो त्या भावभक्तीने आणि त्या ज्ञानाने पण तू ध्यान करू शकतोस का ते बघ. तू त्याच्यात करू शकतोस ते उत्तम, कारण मी एकच आहे. ते दोन्ही माझेच स्वरूप आहेत. थिजले तरी ते घृतची संचले, विघुरले ते हे घृत म्हणतिले. तूप गरम केलं की पातळ होतंय, द्रवरूप होतंय, आणि ते गार झालं की घनरूप होतंय, घट्ट होतं ते. पण ते दोन्ही तूपच आहे. त्याप्रमाणे याच भक्तांच्या प्रेमाखातर मीच सगुण साकार होतो, आणि स्वभावतः मी निर्गुण निराकार आहे. दोन्ही मीच आहे. तर तू तुझं मन कशात लागतं ते पहा, असं तिथे सांगितलं. हा विषय आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर मग भगवान ते 4 पायऱ्या देतात की मय्येव मनोधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. अर्जुना, तू माझ्यातच मन ठेव, आणि बुद्धीला पण सर्वश्रेष्ठ, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात अतीत परम असं मीच वाटू दे. म्हणजे महत्वबुद्धी माझ्यात, आदरबुद्धी माझ्यात, पूज्यता माझ्यात, आणि प्रेमही माझ्यात, असं ठेव. आता तिथं म्हटलं की जर कसं काय हे विचार करायचा ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा, तर बघा गुरुजी सांगतात की आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल प्रेम असतं, पण तिथं आदर असेल असं नाही. आता उदाहरणार्थ चॉकलेट मुलांना खूप आवडतं, पण तिथं आदर असतो असं नाही. ते काही खूप असं पूज्यभाव आहे वगैरे असं काही नाही. आवडतं खूप, करतो तेच आपण, पण तिथे पूज्यभाव नाही. त्याचप्रमाणे कधी कधी आपला पूज्यभाव असतो पण प्रेम नसतं. उदाहरणार्थ संस्कृत. कोणाला संस्कृत येतं म्हटल्यावर वा 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 फार छान संस्कृत येतं ना, एवढं शुद्ध तुम्हाला. तर म्हटलं की हो या ना तुम्ही मग शिकायला, आपण वैदिक पठण शिकू, संस्कृत व्याकरण शिकू. तर नाही नाही नाही, ते नाही आम्हाला जमणार. म्हणजे आदरभाव आहे ते संस्कृत पठणाबद्दल व्याकरणाबद्दल, पण प्रेम नाही की ज्याच्यामुळे आपण वेळ देऊ शकतो वगैरे असं. तर म्हणजे प्रेम पण, आदर पण, पूज्यभाव पण, महत्वबुद्धी पण, हे सगळं भगवान म्हणतात तू माझ्यातच ठेव. आणि ते नाही करू शकत तर मग अभ्यास, दुसऱ्या श्लोकात अभ्यास सांगितला गेला, म्हणजे वारंवार तू प्रयत्न कर ध्यानाचा. ते नाही जमत मग तू माझ्यासाठी कर्म कर.
आणि तेही नाही जमत आता येतं तप्पे शक्तोसी कर्तुम मध्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुर्यात आत्मवान. कमीत कमी तू सगळ्या कर्मांचा फलत्याग तरी कर. अशा प्रकारे भगवान त्यांनी टप्प्याटप्प्याने 4 श्लोकामध्ये हे सांगितलंय की तुम्हाला अगदी काहीच नाही जमत तर कर्मफलत्याग करा. आणि म्हणून या श्लोकामध्ये हे सांगतात की ध्यानात कर्मफलत्याग त्यागात शांती अनंतरम. अशा प्रकारे इथे पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली, संदर्भ लक्षात घेतला या श्लोकाचा, तर मग असं दिसतं की श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात. नुसतंच आपण यांत्रिकपणे तेच 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 करण्यापेक्षा वारंवार त्याच्या मागे ज्ञान असावं, आपण जाणून समजून उमजून ते करावं. कालही आपण गुरुजींच्याकडून ऐकलं नारद भक्ती सूत्रात की न तत्र महात्म्य विस्मरणम अन्यथा जाराणाम इव. भगवानचं श्रीकृष्णांचं जे परब्रह्म स्वरूप आहे ते सुद्धा माहिती आहे त्या गोपींना. एक गोपी म्हणते दुसऱ्या गोपीला, शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधूली धूसरांगम नृत्यती वेदांत सिद्धांत. जेव्हा गायी परत येतात तेव्हा त्यांच्या खुरांनी जे धूळ उडते त्या धुळीमध्ये रंगलेले हे वेदांत सिद्धांतच असलेले श्रीकृष्ण त्या नंदाच्या अंगणामध्ये खेळत असताना ते जे कौतुक आहे, ते जे लीला आहे ते मी पाहिली. ऐक ग माझ्या मैत्रिणी, असं ते सांगते. तर तिथं ते महात्म्य माहिती. तर अशा प्रकारे ज्ञान जे आहे तर ते श्रेष्ठ आहे कशापेक्षा, यांत्रिकपणे अभ्यास वारंवार करण्यापेक्षा. ज्ञानम श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आणि नुसतंच माहिती आहे पण करत नाही काय, असं नको. तर म्हणून शंकराचार्यांनी तर खूप त्याच्यावर टीका केलेली आहे. आत्मविगर्हण त्यांचं स्तोत्रच एक आत्मविगर्हण स्तोत्र. म्हणजे विडंबना येते की आपले ज्ञान माहितीये पण आपण त्याच्यात स्थित होण्याचा प्रयत्न नाही करत. म्हणून रोज ध्यान केलं पाहिजे. गुरुदेव सांगतात, मेडिटेट मेडिटेट मेडिटेट, इट इज द हायेस्ट वोकेशन दॅट अ मॅन कॅन डू, दॅट अ ह्युमन बिईंग कॅन डू. तर त्यामुळे ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आता ध्यानात कर्मफल त्याग हे का सांगितलं ते पहा. कधी कधी त्या ध्यानामध्येच आपल्याला जो अडचण येते ती ही की ह्या ध्यान करून मला काय मिळणार आहे तिकडे सारखं मन जातं. मला मुक्ती मिळेल, मग मला ज्ञान प्राप्त होईल, मग सगळे लोक मला नमस्कार करतील, मग सगळीकडे मला प्रवचनाला बोलवतील, मग असं माझ्या डोक्यामागे वलय दिसेल प्रकाशाचं. तर हे जे पुढचे जे विचार आहेत ते सोडतो. ध्यानात कर्मफल त्याग, तू त्याचा चिंता नको करू तू पुढची, फक्त तू एकात राह. आणि त्यागात शांती ह्या नंतर जेव्हा तू ती पुढची चिंता पण सोडून देशील, मोक्षाची पण इच्छा नको ती पण सोडून देशील, तेव्हा तू शांत होशील तिथे. आणि मग तुला त्या शांतीमुळेच ते जे ज्ञान आहे ते होईल. तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने इथे ही गोष्ट सांगितलेली आहे. गीतेचं तात्पर्य काय, तर त्याच्यावर आपण अशा ह्या वेगवेगळ्या रूपाने विचार केला. तर आता थोडक्यात सांगायचं म्हणजे पुन्हा की आपलं कर्तव्य जे आहे, तर आपलं स्वरूप ओळखून कर्तव्य करायला गीता सांगते. गुरुदेव म्हणतात की गीता इज द ऍक्टिव्ह रेजिस्टन्स टू इनजस्टिस. त्याच्यानंतर पुन्हा म्हणतात की दुःख करू नको, एकच मी तत्व आहे सगळ्यांच्याकडे. त्यानंतर आपला सच्चित आनंद स्वरूपाबद्दल सांगितलं. त्यानंतर आपली मनाची शुद्धी आणि ज्ञानाची स्पष्टता आणि आपली मुक्ती त्याबद्दल सांगितलं. आणि सायन्स ऑफ परफेक्शन म्हणजे आपल्याला पूर्णता यावी असं हे शास्त्र आहे. आणि शेवटी भक्ती जी आहे ती इथे सांगितलेली आहे. या गीतेला आपल्या जीवनाचं एक पुस्तिका किंवा मार्गदर्शक असं म्हणतात. आणि जसं म्हटलं की गीता इज द हायवे टू हॅपीनेस. गुरुदेव म्हणतात की आपल्याला स्वतःला सुधारण्याचा भगवद्गीता हा एक उत्तम असा प्रोग्राम आहे. प्रोग्राम म्हणजे कसा ठराविक कार्यक्रम आहे कशाचा, स्वतःला सुधारण्याचा. अशा प्रकारे आपण थोडासा गीता तात्पर्य निर्णय याच्यावर विचार केला. 4 तारखेला गणेश जयंती आहे, तर त्यानिमित्ताने आपण उद्यापासून गणपती अथर्व शीर्षावर थोडा विचार करू. कदाचित
6 तारखेपर्यंत वगैरे बघूया आपण किती कसा होतोय तो, आणि माझाही पुढचा कार्यक्रम काय ठरतोय त्याप्रमाणे. तर उद्यापासून आपण गणेश अथर्वशीर्ष घेऊया. गणपती अथर्वशीर्ष. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु. आज काही गुरुजींचं नारद भक्ती सूत्र नाहीये, पण स्वामी स्वरूपानंदांचं एक सुरू झालंय. मला वाटतं दुपारी काहीतरी 1-1:30 वाजता वगैरे असतं वाटतं. सिडनीवरून करतात ते, ऑस्ट्रेलियातून. देवी स्तोत्रावर काही आहे त्यांचं, स्वामी स्वरूपानंदांचं. हरि ओम. हरि ओम. अच्छा, आपण गीत म्हणूया का त्यांना? हा, आपल्या गुरुजींचं गीत म्हणूया. जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकम्, जीवनं तव भवतु सार्थकम्. जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, जन्मदिनमिदम् अयि प्रिय सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, सर्वदा मुदम्, सर्वदा मुदम्. Many happy returns of the day. Happy birthday. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. श्री राम. हरि ओम. हरि ओम. हरे राम. हे चमचे काजू.